नमस्कार, मी परमदास जाधव. तर मित्रांनो, अंतराळातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. तर ते काय, तर जी नासाची ओरियन स्पेसक्राफ्ट जे चंद्राजवळून जाऊन ते पुन्हा सुरक्षित पृथ्वीवर हे परत आलेलं आहे. तर ही घटना इतकी महत्त्वाची का आहे, तर 1 एप्रिल 2026ला 4 मानव जे आर्टेमिक्स 2 जे मिशन आहे त्याच्या अंतर्गत ओरियन स्पेसक्राफ्ट जे अंतराळात जाऊन पाठवण्यात आलेलं होतं 1 एप्रिलला. तर ही मशीन चंद्राभोवती फिरून आणि आता पृथ्वीवर परत आलेले आहे. तर ती कधी आले, तर 10 एप्रिल 2026ला म्हणजे 10 दिवस ही चंद्राभोवती फिरून आणि ती समुद्रात उतरलेली आहे. तर त्याला जे समुद्रात उतरते त्याला स्प्लेश डाऊन असे म्हणतात. तर हे जे समुद्रात उतरले ते पॅसिफिक महासागराच्या समुद्रामध्ये ते उतरलेले आहे. तर जे यान गेलं होतं, जे अंतराळात गेलेले होते, तर त्याचं जे मिशन, ते मिशनचे उद्दिष्ट काय आहेत, तर चंद्राभोवती सुरक्षित प्रवास. हा प्रवास कसा आहे चंद्रावरचा, त्याचं निरीक्षण करण्यासाठी गेलेले होते आणि नवीन टेक्नॉलॉजी वापरून आणि तिथली चाचणी म्हणजे तिथं माती कशी आहे वगैरे सगळ्यांची चाचणी करायला गेलेले होते. आणि भविष्यात माणूस चंद्रावर पाठवण्याची तयारी, भविष्यामध्ये माणूस हा चंद्रावर राहण्याची सोय होईल का किंवा तिथे तो राहील का, याच्यासाठी त्यांनी एक संशोधनासाठी ही मोहीम किंवा हे मिशन त्यांनी राबवलेलं होतं. तर हे मिशन खूप महत्त्वाचे आहे, कारण 50 वर्षानंतर पुन्हा माणूस चंद्राकडे गेलेला आहे. हे 50 वर्ष झाले, याच्या अगोदर पण गेलेले होते चंद्रावर, पण तिथून आता 50 वर्षानंतर हे गेलेले होते. तर ओरियन स्पेस क्राफ्ट ही फक्त मशीन नाही, तर ते AI आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने भरलेली आहे. याच्यामध्ये AI वापरला आणि त्याच्यात ॲडव्हान्स अशी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तर ही स्वतः नेव्हिगेशन करते, अंतराळात डेटा गोळा करते आणि पृथ्वीवर सुरक्षित परत येते. हे सर्व ॲडव्हान्स असल्यामुळे, AI टेक्नॉलॉजी वापरली असल्यामुळे ते सिस्टीमच पूर्ण करते. ते पूर्ण AIमध्ये त्याचा तो डेटा गोळा करते. तर आता काय, तर माणूस चंद्रावर उतरणे, भविष्यात मंगळावर जाण्याची तयारी. याच्यानंतर तर SpaceX सुद्धा यावर काम करत आहे. जे SpaceX आहे ते सुद्धा या दोन म्हणजे माणूस चंद्रावर उतरणे किंवा भविष्यात मंगळावर जाण्याची जी तयारी आहे याच्यावर SpaceX सुद्धा काम करत आहे. तर मित्रांनो, ही होती फक्त सुरुवात आहे. भविष्यात कदाचित आपणही चंद्रावर जाऊ शकतोय. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.